अकोला जिले में 1978 से 1991 तक और पिछले साल 18 अगस्त को लिए गए सरकारी फैसले के अनुसार गायरान धारक के रूप में खेती करने वाले अनुसूचित जाति, जनजातियों और खानाबदोश समुदायों को स्थायी पट्टे देने की मांग अब जोर पकड़ रही है। 1978 से जुर्माने की रसीद, रिपोर्ट और ग्राम पंचायत के प्रस्ताव समेत पुख्ता सबूत पेश करने के बावजूद किसानों को अभी तक पट्टे नहीं मिले हैं। किसानों का आरोप है कि इसमें रौंदला, बांबरदा, वरुड़ जौलका और देवरडा के भूमिहीन लोगों को अदालती आदेशों के बावजूद न्याय नहीं मिला है। प्रशासन की उदासीनता के चलते 20 सितंबर से आमरण अनशन की चेतावनी दी गई है और अकोला जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को एक निवेदन सौंपा गया है। 1991च्या जी.आर. प्रमाणे शासनानं गायरान अतिक्रमण धारकाच्या जमिनीचे पट्टे दिले पाहिजेत, परंतु शासनाचे अधिकारी 2011च्या जगतपाल सिंगच्या निर्णयाचा उलट अर्थ करतात आणि त्या लोकांकडून त्यांना चुकीची दिशा देतात। परंतु जगतपाल सिंग वर्सेस पंजाब स्टेटचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये पॅरा 21-22 मध्ये SC/STच्या लोकांना वगळून इतर लोकांच्या जमिनी निष्कषित करण्याचा त्याच्यामध्ये पॅरा आहे, परंतु संबंधित अधिकारी या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आणि जो लोक नियमात बसत असताना सुद्धा त्या लोकांना कायम पट्टे देण्यासाठी टाळाटाळ करतात। त्यासाठी शिवसेना मागासवर्गीय विभाग अकोला जिल्ह्याच्या वतीनं माननीय महसूल अधिकारी, महसूल तहसीलदार, महसूल कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन सादर केले आणि विशेषतः बांबर्डा, रौंदळा, वनिवारुळा आणि देवडा, वरुड जौलका या लोकांच्या कोर्टाच्या आखूट कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या कोर्टाची अवहेलना ते करतात आणि त्यांचा म्हणजे योग्य निर्णय असून सुद्धा त्यांना मिळत नाहीत। म्हणून आज रोजी या सर्व प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी या जवळजवळ देवडा, रौंदळा, बांबर्डा, जाफरापूर, तळेगाव आणि तेलारा जिल्ह्यातून संपूर्ण अतिक्रमणधारक इथे हजर झाले आणि त्यांनी मान्य तशी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सांगितल्या।